ढीग आहे, तर तुमचा कितपर्यंत हा निर्णय घेतील? लेगसी प्लास्टिक लेगसी वेस्ट म्हणून एक गोष्टी आहे. लेगसी प्लास्टिक वेस्ट असेल या लेगसी वेस्टच्या संकलन आणि इसका वर्गीकरणसाठी आमचं नियोजन चालू आहे. क्योंकि प्रत्येक ग्रामपंचायतला आता प्लॅन करण्यासाठी ठराव देण्यासाठी सूचना दिली होते. हा मुद्द्यावर लेगसी वेस्ट पण आहे. तुमचा निर्णय कितपर्यंत हे करतील मॅडम? हे माझे निर्णय नाही आहे. ग्रामपंचायतीचं म्हणतो मॅडम. आता 15 ऑगस्टला विशेष ग्रामसभा होणार आहे. हा ग्रामसभामध्ये सगळं ग्रामपंचायत ठरवलेले आहे की कसे कचराचे संकलन करून कोणत्या एजन्सीला नियुक्ती करेल, बचत गटच्या मार्फत करू शकते का, हे सविस्तर चर्चा होणार आहे. हा चर्चानंतर प्रपोजल जिल्हा परिषदकडे येतात. हा प्रपोजलच्या वरती आम्ही निर्णय घेऊ. संपूर्ण जिल्ह्यामध्ये संभाजीनगरमध्ये हे राबवलं जाणार आहे? जी बरं. ये कोई ऑप्शन नहीं है. अच्छा. माननीय उच्च न्यायालय एप्रिल 1 तारीख एक सविस्तर गाईडलाईन दिलेले आहे आणि सन्माननीय जिल्हाधिकारी महोदय पण एक परिपूर्ण ऑर्डर त्या अनुषंगाने काढलेली आहे. मी माझी स्तरावरून पण ऑर्डर दिलेले आहे. तो हा तीनों ऑर्डरचं पालन सगळं ग्रामपंचायत करावं लागेल. बऱ्याच ग्रामपंचायतीमध्ये 15 वित्त आयोगाचं कामं बाकी आहे, बिलं बाकी आहे, तर त्या संदर्भात तुम्ही काय म्हणाल? तो आढावा चालू आहे. मी प्रत्येक ग्रामपंचायतचा रिव्ह्यू घेतोय. आता सर्कल वाईज घेण्यासाठी नियोजन चालू आहे. आता मी BDO लेवलमध्ये माझी बैठक पुढच्या आठवड्यामध्ये आहे 15 वित्त आयोगाच्या संदर्भात. इसके बाद BDO लेवलमध्ये प्रत्येक सर्कलच्या बैठक होईल. मैडम, नई बॉडी आई वाली जिला परिषद की, क्या आपके पास सहयोग है ना उनके साथ? क्या तालमेल? इट इज़ व्हेरी गुड. आता मला पण आनंदीच्या गोष्टी आहे क्योंकि अर्धा थोडासा ये जो ब्लॅकमेल असेल या दुसऱ्या गोष्टी असेल वो उसी साइड जा रही है. मतलब जास्त प्रेशर माझ्याकडे येतच नाही. तो अध्यक्ष महोदय ऐसा देखा गया है कुछ अधिकारी और कर्मियों की गलती से भी पूरा उसका आप पर ब्लेम आ जाता है. कुछ गलतियां कर लेते म्हणजे आपली गाडी अडवल्या जाते. कुर्सीवर बैठतोय तो माझी कर्मचारी काही चूक करे तो पार्शियल जबाबदारी माझ्याकडे पण आहे. दॅट इज वाय आय मुख्य कार्यकारी अधिकारी नो डिसऑन माय स्टाफ. घरकुलच्या बऱ्याच फायली प्रलंबित आहेत, अजून काही झाले का? क्लिअरन्स सध्या चालू आहे. आम्ही मागच्या 3-4 महिन्यातील पूर्ण ऑडिट पॅरा आणि कोर्ट केसेस प्रलंबित कोर्ट केसेसच्या आता क्लिअरन्स चालू आहे. मला हे बोलण्यासाठी खूप आनंद आहे की लास्ट 2 महिन्यामध्ये आम्ही 3000 पैकी ऑडिट पॅराज काढलेली आहे. आता इथे कॅफो सर पण आहे आज इथे. प्रॉपर नंबर सर तुम्हाला देऊ शकते. स्वच्छता मोहिमेच्या अंतर्गत किती ग्रामपंचायती राष्ट्रपतीच्या पदावर आहे अंदाजे? पूर्ण ग्रामपंचायत आना माझी इच्छा आहे. पण लेकिन प्रॅक्टिकली स्पीकिंग आमच्याकडे 889 ग्रामपंचायत आहे. पण लेकिन आम्ही वर्गीकरण केलेले आहे. फॉर एग्जाम्पल आज जो प्रशिक्षण देने वाले 58 ग्रामपंचायत है, ये सबसे मोठे ग्रामपंचायत आहे. तो आम्ही टप्प्याटप्प्यामध्ये करूया क्योंकि छोटी छोटी ग्रामपंचायतमध्ये खूप सोपं आहे स्वच्छता ठेवणं. लेकिन जो MIDCच्या जवळ आहे, पर्यटन केंद्राच्या जवळ आहे, हा जो क्षेत्रातील थोडासा भर्यापैकी प्लॅनिंग पाहिजे. ग्राम रोजगार सेवकांचं वेतन अद्यापही प्रलंबित आहे, त्यांची वाढ बी झाली नाही आणि जे वाढ झाली त्यांना अजून भेटले नाही. शासन स्तरावरून निर्णय होना चाहिए. पण लेकिन विदाउट काम हम पेमेंट पण करणार नाही. मी सगळं रोजगार सेवकला अल्टिमेटम दिलेले आहे. छत्रपती संभाजी मी जर जॉईन केली त्यावेळेस एप्रिल 1 तारीखला 87,000 काम प्रलंबित आहे. तो हा क्लिअरन्स सध्या चालू आहे. त्यापैकी घरकुलच्या बऱ्यापैकी आम्ही मास्टर काढलेले आहे. 31,000 घरकुल का मास्टर हा पण आम्ही केलेले आहे. EKYC वी हॅव रीच 91% EKYC का काम झालेले आहे आणि युक्त दराका पण आम्ही आता 89% काम झालेले आहे मागच्या 4 महिन्यात. जिल्हा परिषदच्या नवीन इमारतीचा शुभारंभ केव्हा होणार आहे? हाँ वो तो आता एस्टिमेट तैयार इसका काम सुरू आहे क्योंकि फर्निशिंगचा एस्टिमेट आहे. तो फर्निशिंग थोडासा प्रॉपर पद्धतीमध्ये करावा लागेल. त्यामुळे थोडासा मतलब टाईम लागते हा अनुषंगाने. पण लेकिन दिवाळीपर्यंत होऊन जाते हे आमच्या. इव्हन गावातल्या सर्व लोकांची तुम्हाला याबाबतची कार्यशाळा घ्यायची आहे आणि ज्यावेळेस कलेक्टर महोदय किंवा आपल्या CO मॅडम आपल्या गावामध्ये येतील आणि कुणालाही विचारतील नागरिकांना की आपल्याला या घनकचरा व्यवस्थापनाबद्दल काही माहिती आहे का. जर त्यांनी नाही जर सांगितलं नाही आम्हाला काही माहिती नाही, याचा अर्थ आपण
जनजागृती केलेली नाही. सर्व ग्रामपंचायत अधिकारी आणि विस्तार अधिकारी साहेबांची ही जबाबदारी आहे की हा घनकचरा व्यवस्थापन नियम हा गावातील प्रत्येक नागरिकासाठी माहीत असला पाहिजे. ह्याच्या कॉपीज आपल्याला सगळ्यांना मिळालेल्या आहेत का? कारण कलेक्टर साहेबांनी हात वर करण्यासाठी आपल्याला सांगितलं होतं की आपण कलेक्टर महोदयांचा जो आदेश आहे 8 जून 2026चा ते आपण बरेच जणांनी हात वर केलेला नाही. तो अगोदर आपण वाचा आणि त्याच्यामध्ये काय दिले, त्याच्यामध्ये सर्व स्पष्ट सरांनी अशा सूचना दिलेल्या आहेत की आपल्याला त्याच्यामध्ये काही अडचण येणार नाही की आपल्याला युजर्स फी कशी हे करायची आहे, आपल्याला दंड कसा आकारवायचा आहे, या सगळ्या गोष्टीचं मार्गदर्शन त्या सरांच्या आदेशामध्ये आहे. तर परत एकदा तो सगळा जो कलेक्टर महोदयांचा जो आदेश आहे तो आपण वाचा, पण आपण सगळ्या ग्रामपंचायत सदस्यांना आणि या गावातील लोकांनाही कसा उपलब्ध करून देता येईल त्याची आता बघा, आपल्याकडे गावातले सगळ्यांचे व्हॉट्सअप ग्रुप आहेत ना. तुमची आपण एक यंत्रणेचा यूज करतो आहे, माहिती आहे आपण कुठल्या यंत्रणेचा यूज करतो आहे? ग्राम सुरक्षा यंत्रणा, त्याचाही वापर याच्यामध्ये आपल्याला करायचा आहे. त्याच्यामुळं या सगळ्या गावातल्या लोकांना या नियमाबाबत जनजागृती होऊन जाईल. या ग्राम सुरक्षा यंत्रणेच्या माध्यमातून सगळ्यांना कॉल करून आपला एक 2 मिनटाचं जर आपण तिथं सगळ्यांना आवाहन केलं तर होऊन जाईल की नाही जनजागृती. त्याच्यासाठी फार वेगळा खर्च किंवा कुणी माहीत असणं म्हणायची गरज नाही, ते तुमचं रेकॉर्ड होईल. इव्हन आता आपल्याकडे प्रत्येक गावामध्ये मंदिर आहे की नाही, ती स्पीकरची व्यवस्था आहे का? त्याच्यामध्येही तुम्हाला याबाबत जनजागृती करण्यासाठी अनाउन्सिंग वगैरे करता येईल. इव्हन आपली जुनी पद्धत माहीत आहे का? दवंडीची पद्धत माहीत आहे का जुनी? त्याचासुद्धा आपल्याला या अनुषंगानं उपयोग करता येईल. आणि जेणेकरून आपल्या गावामध्ये कुठल्याही नागरिकाला जर विचारलं की ग्रामपंचायत अधिकारी साहेबांनी आपल्याला या घनकचरा व्यवस्थापनाच्या संदर्भाने काही माहिती दिली आहे का, तर कुणीही नागरिक असं म्हणणार नाही की आम्हाला माहिती मिळालेली नाही. हे 3-4 जर प्रभावी साधन जर तुम्ही वापरले तर याबाबत आपल्या जिल्ह्यामध्ये चांगली जनजागृती होईल. भोंबे साहेबांनी खूप चांगलं मार्गदर्शन केलं. आपल्याला कलेक्टर महोदय येऊन गेले, कमिशनर महोदय येणार होते पण CS सरांची विषय असल्यामुळे सरांना येता आलं नाही. पण एक चांगल्या पद्धतीचं मार्गदर्शन आपल्याला झालेलं आहे. आणि येणाऱ्या 15 ऑगस्टच्या ग्रामसभेमध्ये आपल्याला या कायद्याविषयी आपल्याला ठराव घ्यायचा आहे. याच्यामध्ये युजर फी किती आकारायची आहे, दंड किती आकारायचा आहे, याबाबतचे ठराव आम्हाला 15 ऑगस्टच्या ग्रामसभेमध्ये घेऊन प्रत्येकाने BDO मार्फत आम्हाला सादर करायचे आहे. याच्यामध्ये काही अडचण आहे का? याच्यामध्ये काही नाही, एक मला हे सगळं माहीत आहे, की 15 ऑगस्टची ग्रामसभा म्हणजे 15 ऑगस्ट महिन्यामध्ये येणाऱ्या ग्रामसभा. नाही, ऑगस्ट महिन्यामध्ये ऑलरेडी शासनाचंच पत्र आहे. बरं, ठीक. मॅडम ऑगस्ट महिन्यात ग्रामसभा घ्या असं पत्र काढलं. ऑगस्ट महिन्यात ग्रामसभा घ्या असं पत्र यांच्याकडनं पण निघणार आहे. मॅडम सोबत चर्चा झाली. म्हणजे ऑगस्ट महिन्यामधली जी काय तुमची ग्रामसभा होईल 15 ऑगस्टचीच ग्रामसभा म्हणतो. ऑगस्ट महिन्यातली 15 ऑगस्टच्या नंतरच तुम्हाला ती घ्यायची आहे. जे कोणाला काही अडचण वगैरे आहे, कोणी 15 ऑगस्टला घेईल, कोणी 16 ऑगस्टला घेईल, कोणी 17 ऑगस्टला घेईल. या ग्रामसभेमध्ये ऑगस्ट महिन्यातील ग्रामसभेमध्ये कुठल्याही परिस्थितीमध्ये हा ठराव घेऊन त्याच्यामध्ये तुम्ही युजर चार्जेस आणि तुम्हाला जे काय पेनल्टी वगैरे तुम्ही लावणार आहात त्या पेनल्टी सहित तुम्हाला तो ठराव आमच्याकडे सादर करायचा आहे.